बिजली बिल से जुड़ी बड़ी राहत की खबर आई है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य विधान परिषद में ऐलान किया है कि अब आम उपभोक्ताओं को लेकर किसान और उद्योग सभी को बिजली की दरों में भारी कटौती का फायदा मिलने वाला है। महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये काही फार फरक राहिलेला नाही आणि आता या सगळ्या राज्यांपेक्षा पुढच्या 5 वर्षात आपण सगळ्यात कमी येऊ। आता जे आपलं टेरिफ पिटिशन मंजूर झालंय, आपण जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये 9 रुपये 4 पैसे आहे। आता या नवीन कमी झालेला आपला दर 8 रुपये 32 पैसे आहे। गुजरात 8 रुपये 98 पैसे, आपला कमी झालेला दर 8 रुपये 32 पैसे आहे। कर्नाटक 7 रुपये 75 पैसे आहे, आपला 8 रुपये 32 पैसे, कर्नाटकपेक्षा आपला जास्त आहे। पण आता दरवर्षी तो कमी होणार आहे आणि आपला दर होणार आहे हा 7 रुपये 38 पैसे। म्हणजे तमिळनाडू 9 रुपये 4 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे, गुजरात 8 रुपये 98 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे, कर्नाटक 7 रुपये 75 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे। हो, त्याच्यामुळे इतर सगळ्या राज्यांपेक्षा आता आपला हा दर या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे। दुसरा मुद्दा जो आपण बेस रेट नाही, बेस रेटच आहे, हा सगळा रेट आहे। याच्यामध्ये काय आहे की आपण जो दुसरा मुद्दा मांडला त्या संदर्भात अशी परिस्थिती कधी कधी येते की आपल्याला ट्रू अप करावं लागतं। पण आता त्याही संदर्भात इतके कडक निकष हे एमईआरसीने केलेले आहेत। पूर्वी आपण काय करायचो, अनेक वेळा हे व्हायचं की एखादा रेट ठरायचा, मग नंतर पुन्हा पिटिशन व्हायची की आमचा पॉवर परचेस रेट वाढलेला आहे। आता एमईआरसीने लॉंग टर्मचे पॉवर परचेसेस आपल्याला करायला लावलेले आहेत आणि मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रमाणे आपल्याला आता पॉवर खरेदी करावी लागते। त्यामुळे महागाची पॉवर आपल्याला विकतच घेता येत नाही। अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपले स्वतःचे म्हणजे नागपूरचा, खापरखेड्याचा किंवा चंद्रपूरचा, परळीचा तर हमखास आपल्याला बंद ठेवावं लागतं आणि जी स्वस्त पॉवर आहे, ज्यांच्यासोबत पीपीए झाले प्रायव्हेट प्लेयर्स, कधी कधी त्यांची पॉवर स्वस्त येते तर ती आपल्याला विकत घ्यावी लागते। कारण हे सगळे लोड डिस्पॅच सेंटरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक सिस्टीम उभी केलेली आहे आपण। त्यामुळे आता ट्रू अपच्या वेळी काहीतरी हे दर बदलतील असं समजण्याचं कारण नाहीये। त्यामुळे आता हे जे दर आपण केलेले आहेत हे दर एखादा अनफोर्सिन इव्हेंट आला तर वेगळी गोष्ट असते, म्हणजे एखादं असं होऊ नये पण एखादं वादळ चालन, सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर उडून गेलं आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने करायचं आहे, त्याची काही कॉस्ट लावायची आहे असं। अदरवाईज आता तरी मला असं वाटतं की असं होण्याचं काही कारण नाही। ट्रू अप मध्ये हे वाढेल असं नाहीये। आणि आपण जे सांगितलं हे खरं आहे की सुरुवातीला पहिल्या पिटिशनच्या निकालामध्ये हे इंडस्ट्रीयल दर अजून कमी करण्यात आले होते, पण त्यावेळी आपण हे एमईआरसीच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही हे दर जे कमी केले आहेत त्याची कॉस्ट म्हणजे क्रॉस सबसिडी इकडची कमी केली, पण ती कमी करताना तुम्ही अशी केली की ज्यामुळे रेसिडेन्शियलवर त्याची कॉस्ट पडते। आतापर्यंत कमर्शियलच्या भरोश्यावर रेसिडेन्शियल हे आपल्याला मान्य होतं, रेसिडेन्शियलच्या भरोश्यावर कमर्शियल कमी करणं किंवा इंडस्ट्रियल कमी करणं आपल्याला मान्य नाही। त्यामुळे आपण जे सेव्हिंग करतो, कारण आपला आता कॉस्ट ऑफ परचेस जो आहे तो एकदम खाली आलेला आहे, आपण रिन्युएबलकडे मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तो जो सेव्हिंग आहे तेवढाच तुम्ही जर पास ऑन केला तर त्यातनं 2 फायदे होतील। एक, इंडस्ट्रीचं कॉस्ट कमी होईल आणि दुसरी, आपल्याला रेसिडेन्शियलची कॉस्ट वाढवावी लागणार नाही, ती पण आपल्याला कमी करता येईल। ते आमचं म्हणणं हे एमईआरसीने मान्य केलं आणि म्हणून त्यांनी दुसरं टेरिफ रिव्हिजनचं पिटिशन दिलं आणि त्या पिटिशनमध्ये आता सगळ्या कॅटेगरी कमी झालेल्या आहेत।